जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी. पंजाब सारखं राज्य शेतकऱ्याला ते भारतात नाही का, भारताच्या बाहेर आहे का, भारताच्या बाहेर आहे का म्हणून सनी तिथलं सर तिथलं सरकार आम आदमी पक्षाचं सरकार तिथलं सरकार जर शेतकऱ्याला एकरी तिथं 50,000 रुपये भेटत आहे तिथल्या शेतकऱ्यासाठी. आणि ज्याचे घरं गेले त्यांना 40,000 रुपये, आणि ज्यांचे जनावर गेले त्यांना 32,000 रुपये. ते जनावर एका जनावराची किंमत त्यांना 32,000 रुपये एका जनावराची किंमत ते देत आहे. आणि ज्यांचे जे माणसं समजा जे मृत्यू पावलेले जे समजा त्यांची मयत झालेली, एका माणसाची किंमत एका माणसाला 4 ते 4.5 लाख रुपये देऊ राहिले. त्याची त्यांनी घोषणा आली देऊ राहिली, ते देतीन बी. आपलं सरकार, आपलं महाराष्ट्र त्या पंजाबपेक्षा काही मोठं आहे. आपलं बजेट इथलं टॅक्स इथलं जे टॅक्स जातो सरकारला पंजाबपेक्षा बी दुप्पटीने जास्त जातो. तरी बी सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी काही देऊ शकत नाही का? का देते 2, 5, 8,000 रुपये फक्त. ती विक्ट्री सगळं नाही. हे काय निकष लावलेले का तुमचे जे पाणी करायचे किती नुकसान होऊ द्या, 100% नुकसान धरायचेच नाही, फक्त 50% धरायची. मग शेतकरी तिथं कसा मारायचा? अरे काय लावलं तुम्ही? जे राज्यकर्ते तुम्हाला राज्यकर्ते ते आम्ही बनवलं, तुम्ही आमची वाट लावायला लागले. काय म्हणावं? एक तर आमच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, कपाशीला भाव, याला सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही. अरे काय भाव होता पहिले? 2004मध्ये भाव होता 7,000 रुपये. तेव्हा सरकार कोणाच होतं? पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. त्या टायमाला 4,000 रुपये भाव होता 2004मध्ये. आता 2025 आहे. लाज वाटू दे रे तुम्हाला, थोड्याफार लाज वाटू द्या. तेव्हा जे भाव होता 7,000 रुपये. कुठं राहिलं 2024 2025, 2004 कुठं राहिलं 2025? त्याची तुलना आता करू राहिले का? अरे भाव कुठं वाढले? काय कुठं वाढले? आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. एक तर तुम्ही शेतकरी तसा संपाची बारीत लावला.